फॅमिली मधल्या सगळ्यांना नमस्ते आणि हॅपी ख्रिसमस. आज क्रिसमस औचित्य साधून माझ्या मनात आलं की का आपल्या ग्रुपमध्ये पीसलेकी मध्ये सगळ्यांना समृद्धी शक्तिपाताची माहिती आणि ट्रीटमेंट घेऊ नये. समृद्धी शक्तिपात नावामध्येच आहे की आपल्याला ज्या इकॉनॉमिकल अडचणी येतात किंवा इकॉनॉमिकल ग्रोथ साठी ज्या काही अडचणी येतात यांनी का ऑफ केला नाही. थांबू काय? समृद्धी शक्तिपात मध्ये नावामध्येच आहे की इकॉनॉमिकल जे ब्लॉकेजेस आहेत आपल्यामध्ये ते ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्यासाठी हा शक्तिपात दिला जातो. आपण जशा एंजलच्या ट्रीटमेंट घेतल्या तसं समृद्धी शक्तिपाताची ही ट्रीटमेंट ही 10 ते 15 मिनिटांमध्ये होऊन जाते आणि ती कंटिन्यू घेण्याची गरज नसते. ती एकदा घेतली तरी पुरेशी असते. समृद्धी शक्तिपातामध्ये इकॉनॉमिकल ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्यासाठी आणि इकॉनॉमिकल ग्रोथ साठी हा शक्तिपात दिला जातो. मग याच्यामध्ये कोणत्याही म्हणजे कशाचं असं बंधन नाही की हे असलं पाहिजे ते नसलं पाहिजे, असं केलं पाहिजे तसं केलं, असं काही बंधन नाहीये. आपल्याजवळ जर पैसे असतील तर ते आपण समृद्धी शक्तिपाताच्या वेळेस ठेवू शकतो आणि नाही ठेवले तरी चालतं. याच्यानंतर आपण ते याच्यानंतर आपण काहीतरी अमाऊंट बाजूला ठेवून ती 2-3 महिन्यानंतर खर्च करायची. असं नाही की समृद्धी शक्तिपाताला आपण ठेवलीये आणि ती आता खर्च करायची नाही का. तर पैसे हे देणं आणि घेणं दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. यासाठी समृद्धी शक्तिपाताच्या दरम्यान जर अमाऊंट असेल थोडीफार जवळ तर ती ठेवली तरी चालेल, नाही ठेवली तरी चालेल, पण काहीतरी अमाऊंट डिसाईड करा आणि ती बाजूला ठेवून द्या. पुढच्या 15-20 दिवसानंतर ती खर्च करा. 2 मिनिटं द्या सगळ्यांना म्हणजे सगळेजण पैसे घेतील. माझी परिस्थिती आहे घेऊन बसली. आपलं अचानक ठरलं त्यामुळे मला सांगता नाही आलं काय काय तयार. उधारी घेऊ नका बरं. मिनिमम काय आणि मॅक्सिमम तुम्ही काय करा. आवाज नाही आला. तुम्ही मला 500 गुगल पे करा. मिनिमम किती ठेवू शकतो? काय काही चालेल. मी आणते आतनं 1-2 मिनिटं असलं तरी चालेल. अमाऊंट हे नाहीये, कितीही चालेल. की अगदी 100 जरी असेल तरी सुद्धा चालते ना. अगदी 500 पाहिजे. 100 हे घेऊ का? हो चालेल. आहे 100 म्हणजे मी म्हटलं अरे अमाऊंट बद्दल उगाच बोलले. सगळं असतात ना ते राहायला चुकायला नको होय की नाही. सगळ्यांनी घेऊन बसा. माझा तो ऍक्सिडेंटचा पाय ना त्यामुळे आखडतोय. तुम्ही पण नाही 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 असं बसल्यावर एकदा हे करेपर्यंत जरा तो आखडल्यावर का होतो का. आणि मग ती उधार नाही कोणी घेते ते मला पे करतायत. आणि मग वैदेही सकपाळ आणि 4 अदर्स मला हे दिसत नाही येत आहे. ते कसे दिसतील मलाही नाही माहिती. आय डोंट नो. वैदेही का नाही दिसत आहे? मला तर दिसतीये व्यवस्थित वैदेही. ह्याच्यामध्ये नाही दिसणार फोन मध्ये. हा तुम्ही फोन मधनं घेताय का? दिसताय. जाऊ दे. मेन वैदेही नाही दिसले चालेल. ऋषिकेश तिचेच मिस्टर आहेत. आता दिसले. आहे वैदेही पण आहे म्हणजे दोघेही आहेत तिथे. ठीक आहे सुरू करूया. हा त्याच्या आधी थोडीशी माहिती देते. हा मनी जसं आपण एंजल्स मध्ये काही नंबर्स पाहिले की कोणत्या नंबरचा कशासाठी काय उपयोग होतो ते पाहिलं आणि तो नंबर कसा वापरायचा हे पाहिलं. तसं मनी रेकीमध्ये पण काही नंबर्स आहेत. तर मी ते आपल्या ग्रुपवरती सगळ्यांना देईल. काही सिम्बॉल्स आहेत, काही मनी नंबर्स आहेत. फॉर एक्झाम्पल हा मिडास सिम्बॉल आहे. दिसतोय सगळ्यांना? हा मिडास सिम्बॉल आहे. आणि जर याची मागची बाजू पाहिली तर त्याच्यामध्ये डॉलर, रुपीज, रिलेशनशिप, हेल्थ, हा हेल्थचा आहे. हा अबंडन्स आणि हा पण हेल्थचा सिम्बॉल आहे. असे सिम्बॉल्स आहेत. तर
हे तुम्ही पेनने पेपरवर काढू शकता किंवा सरळ असं झेरॉक्स काढून आणायची आणि त्याचं लॅमिनेशन करायचं आणि हे आपल्या पाऊच मध्ये ठेवून द्यायचं. हे जेव्हा आपण लॅमिनेशन करू तेव्हा रेकीचे सिम्बॉल टाकून त्याला चार्ज करायचं आणि त्याच्यानंतर ते पाऊच मध्ये ठेवून द्यायचं. आणि वसुधा रेकी च हे स्वास्तिक आहे. हे स्वास्तिक या सिम्बॉल साठी एनर्जी प्रोव्हाइड करतं. म्हणून हे या स्वास्तिकचं झेरॉक्स काढायची आणि ती पण लॅमिनेशन करायची, त्याच्यामध्ये हे ठेवायचं. आणि एक नंबर आहे, तो मी नंबर आपल्यामध्ये शेअर करते ग्रुपमध्ये. तर तो नंबर आणि काय सेंटेन्स आहेत. मनी अँड वेल्थ कार्ड आहे हे, मनी अँड वेल्थ कार्ड. आणि त्याच्यामध्ये नंबर आहे आय एम रिच अँड वेल्दी, असं एक स्लोगन आहे, आय एम रिच अँड वेल्दी. तर हा जो नंबर आहे ना, तो नंबर आपल्याला सकाळी फिक्स वेळ ठरवून 5 मिनिटं बोलायचं. हे 2 मी बॅग मध्ये ठेवायला सांगितलं. हे सगळे कळतात, एकच ऍक्टिव्हिटी आहे ना, तर सगळे कळतात. पण हे नंबर्स बोलायचं सगळेजण विसरतात. पण जेव्हा आपण हे नंबर्स बोलू तेव्हा आपल्याला त्याचे रिझल्ट पाहायला मिळतात. तर ते नंबर मोठा आहे तर ते बोलायचे कसं. 1121 2131 3151 5125 2527 2755 5577 77011011 0077 असे नंबर आहेत. तर हे सकाळी कोणती पण वेळ ठरवायची, फिक्स वेळ ठरवायची आणि त्या वेळेमध्ये म्हणायचं. जर खरंच आपल्याला समृद्धी हवी असेल आणि इकॉनॉमिकल म्हणजे काय कर्ज आहे ते लवकर कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे येतात आणि कर्ज असतील तर ते निवारण व्हायला मदत होते. रिझल्ट आपल्याला 21 ते 90 दिवसामध्ये येतो. मग याचं पण लॅमिनेशन करून मी माझ्या जवळ ठेवलेलं आहे. म्हणजे ती तुमची इच्छा की लॅमिनेशनला खर्च करायचं की नाही ते पेपरवर काढलं तरी चालेल. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या 3ही गोष्टी मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती देते. नेहलताई का बरं उठले. सगळेजण तयार आहेत. हो तयार आहे सगळे. आणि माझा आवाज सगळ्यांना येतो. आता 10 मिनिटाची एक स्क्रिप्ट असेल की जी मी समृद्धी शक्तिपातासाठी बोलेल. तर तुम्हाला मी डोळे बंद करायला सांगेल आणि तुम्हाला ते ऐकायचे. मध्ये मध्ये मी तुम्हाला ज्या काही ऍक्टिव्हिटीज बोलेल त्या तुम्ही करायच्यात. म्हणजे रेकीचे सिम्बॉल माहिती असतील तर सिम्बॉल काढायचे, माहित नसतील तर शांत बसलात तरी चालेल. फक्त असं मध्येच डोळे उघडले डिस्ट्रॅक्ट होऊ नका, कारण की ती एनर्जी फ्लो तेवढा मग मिळत नाही आपल्याला. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. ही कृती 3 वेळा करा. मनामध्ये ओमचे उच्चारण करा. मनामध्ये 3 वेळा ओमचे उच्चारण करा. आज आपण समृद्धी ध्यान हे करणार आहोत. समृद्धी ध्यानानंतर सॉरी इथे मध्येच कोणीतरी काहीतरी विकायला आले. मी खिडकी लावते, आवाज कमी होतोय का पाहते. गेले एंजल्सने घालवलं त्यांना. सगळ्यांना सॉरी. पुन्हा एकदा आपण डोळे मिटूयात. दीर्घ श्वास घ्या, ओमचं उच्चारण करा आणि हळूहळू श्वास सोडा. ही कृती मनातच करा. आज आपण समृद्धी ध्यान करणार आहोत. या ध्यानानंतर आपण सर्वजण समृद्धीला आकर्षित करणार आहोत. ही समृद्धी कोणत्या प्रकारची, तर ही समृद्धी आर्थिक,
भावनिक, शारीरिक, मानसिक सर्व प्रकारची समृद्धी आपण या शक्तिपातानंतर आकर्षित करणार आहोत. सर्वप्रथम आपण धन्यवाद देऊयात आपल्या माता पित्यांना, आपल्या आई वडिलांना ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्यांनी आपल्याला हे जीवन दिले त्यांच्यासाठी आपण सर्वप्रथम त्यांचे आभार मानूयात, त्यांना धन्यवाद देऊयात. त्यानंतर आपले स्वतःचे मन, बुद्धी, विचार, वाणी यासाठी आपण स्वतःचेही धन्यवाद करूयात, स्वतःचेही आभार मानूयात. नंतर आपण धन्यवाद परमेश्वराचे करूयात की परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे आणि आपली वाढ व्यवस्थित झालेली आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये असणारे प्रत्येक सदस्य, आपल्या घरातील प्रत्येक सदस्य, वस्तू, वाहन या सर्वांचेही आपण आभार मानूया. परमेश्वराचे आभार पुन्हा एकदा यासाठी मानूयात की आपल्या आसपास जी झाडं आहेत त्या झाडांच्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे, वारा मिळत आहे, शुद्ध पाणी प्यायला मिळत आहे. त्यासाठी वृक्ष, पाणी, वारा यांचे आणि त्यासाठी परमेश्वराचे पुन्हा एकदा आभार मानूयात. परमेश्वराने आपल्याला भरपूर समृद्धी दिलेली आहे, पण या समृद्धीचा आपल्याला विसर पडतो आणि आपण त्या समृद्धीचा स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी किंवा समाजासाठी विचार करत नाही किंवा ते कसं परमेश्वराने आपल्याला निरपेक्ष भावनेने दिलेलं आहे तर ते आपल्यालाही निरपेक्ष भावनेने कसं देता येईल याचा विचार करत नाही. तर त्यासाठी आपण परमेश्वराला माफी मागून यापुढे आम्ही समाजासाठीही काहीतरी देणं लागू आणि त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू अशी प्रार्थना करूया. परमात्म्याचेच एक रूप म्हणजे आपले आई वडील, आपले शिक्षक, आपले गुरु ज्यांनी आपल्याला घडवलेलं आहे, वेगवेगळे आपल्यावरती संस्कार घडवण्यासाठी ज्यांचा भरपूर वाटा आहे त्या गुरूंचे आपण आभार मानूयात, आपल्या आई वडिलांचे आपण आभार मानूयात. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे न्यूट्रॉन्स आहेत, वेगवेगळ्या पेशी आहेत, जे आपले सगळे अवयव आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेतही आपल्याला साथ देत आहेत आपल्या जगण्यासाठी, त्या प्रत्येक अवयवांचे आपण आभार मानूयात, त्यांनाही धन्यवाद देऊयात. जे जे चांगलं आपल्या आयुष्यामध्ये ज्यांच्यामुळे घडतंय त्या सर्वांना आपण धन्यवाद म्हणूयात. तसेच आपण आता जे ध्यान करणार आहोत, आपण समृद्धी ध्यान, मनी ध्यान करणार आहोत, तर त्यासाठी आपण जे पैसे आपल्या समोर ठेवलेले आहेत त्या पैशांचेही आपण आभार मानणार आहोत. तसंच आपण आपल्या प्रत्येक श्वासाचे आभार मानणार आहोत. जो श्वास आपला चालू आहे त्या श्वासाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि आपण या श्वासाकडे लक्ष देत आपल्याला जी एनर्जी मिळतीये त्या एनर्जीकडे आपलं लक्ष द्यायचं आहे. आपला एक एक श्वास शरीरामध्ये येताना उत्तम प्रकारची ऊर्जा घेऊन येत आहे अशी कल्पना करायची. आपला प्रत्येक श्वास शरीरामध्ये येताना एक चांगली ऊर्जा घेऊन येत आहे आणि शरीरातून तो बाहेर जाताना आपल्या शरीरामध्ये ज्या निगेटिव्हिटी आहेत, जे ब्लॉकेजेस आहेत ते आपल्या उच्छवासाद्वारे बाहेर पडत आहेत असा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. नंतर हळूहळू आपल्या श्वासाला हृदयाकडे घेऊन यायचं आहे. श्वास घेताना हृदयातून घ्यायचा आहे आणि नाकातून सोडायचं आहे. तर हृदयाकडे लक्ष देताना ते व्हायब्रेशन्स अनुभवायचे आहेत. आपल्या हृदयाकडून येणारा प्रत्येक श्वास हा आपल्याला ध्यानामध्ये घेऊन जात आहे अशी कल्पना करायची. हृदयाकडून येणारा प्रत्येक श्वास हा आपल्याला ध्यानामध्ये घेऊन जात आहे आणि नाकावाटे तो सोडताना आपल्यामध्ये ज्या निगेटिव्हिटी आहेत, आपण ज्या कुणाला मनापासून दुखवलेलं आहे त्या सगळ्यांची आपण माफी मागायची. आपण ज्या कुणाला दुखावलेलं आहे त्यांची माफी मागत आपण आपल्या श्वास घेण्याचा आणि श्वास सोडण्याची क्रिया करायची. श्वास घेताना हृदयाकडून घेऊन हृदयाचे आभार मानायचे, सोडताना नाकाद्वारे सोडून ज्या कुणाला आपण कळत न कळत आपल्या आयुष्यामध्ये दुखावलेलं आहे त्यांची आपण माफी मागायची. त्यानंतर हृदयामध्ये आपण सूर्यप्रकाश पाहण्याचा प्रयत्न करायचा.
समृद्धीचा हा सूर्य आपल्या शरीरामध्ये हृदयामधून हळूहळू वाढत आहे अशी कल्पना करायची. हा जो सूर्यप्रकाश आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. सूर्याचं तेज हे आपल्या सहित आपल्या कुटुंबामध्येही प्रवाहित होत आहे अशी आपल्याला कल्पना करायची. हृदयामधून सूर्याचं तेज किंवा हा सूर्याचा प्रकाश आपलं संपूर्ण शरीर, मन, बुद्धी, मस्तिष्क, 7 चक्र आणि ओरा यामधून प्रवाहित होत तो हळूहळू हा सूर्यप्रकाश आपल्या संपूर्ण घरामध्ये, 4ही कोपऱ्यांमध्ये, आपल्या जेवढ्या खोल्या असतील त्या प्रत्येक खोलीमध्ये हा सूर्यप्रकाश प्रवाहित होत आहे अशी आपल्याला कल्पना करायची. हा जो सूर्यप्रकाश आहे हा सूर्यप्रकाश म्हणजे समृद्धीचा सूर्यप्रकाश आहे. हा प्रकाश म्हणजे समृद्धीची ऊर्जा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जिथे कुठे कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, कुणामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार, व्यसन, नकारात्मक विचार किंवा वाईट शक्ती असतील तर त्या या सूर्यप्रकाशाच्या झोतामध्ये नष्ट झालेल्या आहेत अशी कल्पना करायची. आणि प्रत्येकाला ह्या सूर्यप्रकाशाचं तेज किंवा ह्या समृद्धीचं तेज आपल्या घरातल्या प्रत्येकाला मिळत आहे अशी कल्पना करायची. नंतर हा समृद्धीचा सूर्यप्रकाशाचा गोळा जो आहे तो, या गोळ्याने आपण स्वतः समृद्ध आहोत आणि आपल्या घरामधल्या प्रत्येकाला आपण ती समृद्धी देत आहोत अशी कल्पना करायची. नंतर या समृद्धीला आपल्या घरामध्ये जे आपले स्वतःचे किंवा आपल्या कुटुंबातल्या कुणाचे जी वाहनं असतील त्या वाहनांमध्येही ह्या सूर्यप्रकाशाला इमॅजिन करायचं आणि त्या वाहनांना या सूर्यप्रकाशाचं सुरक्षा कवच द्यायचं आहे. त्या वाहनांचेही आभार मानायचे आहेत की त्या वाहनांद्वारे आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी हव्या त्या वेळेमध्ये जाऊ शकतो आणि ते वाहन आपल्याला सुरक्षित नेत आहेत आणि सुरक्षित आणून सोडत आहेत. वाहनामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल किंवा नजरबाधा असेल तर ती पण ह्या सूर्यप्रकाशामुळे नष्ट होत आहे आणि समृद्धीचा मार्ग त्या वाहनांमध्येही उपलब्ध होत आहे अशी आपल्याला कल्पना करायची. आणि आता अशी कल्पना करायची की ह्या सूर्यप्रकाशाने, हा जो सूर्याचा प्रकाश आपण हृदयामध्ये अनुभवत आहोत, याची सोनेरी किरणे आपल्या सहस्र चक्रातून आता प्रवाहित होत आहेत. या सूर्यप्रकाशाची सोनेरी किरणे ही आपल्या सहस्र चक्रामधून प्रवाहित होत आहे. सहस्र चक्रातून आपण कल्पना करायची की ती ऊर्जा हळूहळू आज्ञा चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. आज्ञा चक्रामधून मध्ये हा समृद्धीचा प्रकाश जात असताना आपल्याला चांगल्या नैतिक मार्गानेच पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध होणार आहेत अशी कल्पना करायची आहे. आणि आज्ञा चक्रातून आपल्याला वेगवेगळ्या आयडियाज आयडियाज मिळत आहे असं आपण इमॅजिन करायचं आहे. पैसे कमवण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज, वेगवेगळ्या कल्पना ह्या आपल्याला आपल्या आज्ञा चक्रातून मिळत असल्याचा अनुभव घेत हळूहळू ही समृद्धीची ऊर्जा आपल्या विशुद्ध चक्राकडे म्हणजे आपल्या घशाकडे आलेली आपण पाहायची आहे. विशुद्ध चक्र हे देवी सरस्वतींचं निवासस्थान असलेलं चक्र आहे. देवी सरस्वती यांना या विशुद्ध चक्रामध्ये पाहून आपल्याला समृद्धीचे चांगल्याच मार्गांचा अवलंब कसा करता येईल यासाठी देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत. हळूहळू हा समृद्धीचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये अनाहत चक्रामध्ये पाहायचा आहे आणि अनाहत चक्रामधून आपल्याला ज्या समृद्धीचा मार्ग उपलब्ध झालेला आहे त्यातून आपण काहीतरी सेवा करणार आहोत आणि काहीतरी कुटुंबासाठी, समाजासाठी आपलं देणं राहणार आहे अशी प्रार्थना करून त्या समृद्धीचा जास्तीत जास्त स्वीकार आपल्या अनाहत चक्रामध्ये करायचा आहे. आता आपण स्वतःशी मनातल्या मनात बोलायचं आहे की मी अनंत समृद्धीसाठी योग्य आहे. 3 वेळा बोलायचंय, मी अनंत समृद्धीसाठी योग्य आहे. 3 वेळा बोला, मी अनंत समृद्धीसाठी योग्य आहे. धन माझ्याकडे सहजतेने येत आहे. धन, पैसा माझ्याकडे सहजतेने येत आहे. धन किंवा पैसा माझ्याकडे सहजतेने येत आहे. माझ्याकडे येणारा पैसा हा योग्य मार्गानेच येत आहे.
माझ्याकडे येणारा पैसा हा योग्य मार्गानेच येत आहे. या वाक्यांवर आपण पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि ही वाक्य पुन्हा एकदा बोलायची आहे की मी धन आकर्षित करत आहे, माझ्याकडे येणारा पैसा योग्य मार्गाने येत आहे आणि धन येण्याचे मार्ग माझ्यासाठी खुले झालेले आहेत. ही वाक्य आपण जेव्हा विश्वासाने बोलतो तेव्हा हे समृद्धी स्वीकारण्यासाठी आपण तयार आहोत आणि आपल्या जीवनामध्ये पैसे येण्यासाठी किंवा पैशांचा प्रवाह येण्यासाठी आपण त्यांना स्वीकारत आहोत ही भावना आपल्यामध्ये निर्माण होते. जर आपल्यामध्ये पैशाप्रती काही नकारार्थी विचार असतील, उदाहरणार्थ मला हिशोब जमत नाही किंवा पैसे माझ्याजवळ टिकतच नाहीत, तर अशा विचारांना या सूर्यप्रकाशामध्ये, या समृद्धीच्या प्रकाशामध्ये पाहायचे आहे आणि त्याच्या उलट विचार करायचा आहे. मला हिशोब व्यवस्थित जमतात, पैसे माझ्याकडे छान टिकतात, पैसे माझ्याकडे आकर्षित होतात, मी जास्त पैसे कमवू शकते, मला पैसे सांभाळता येतात. अशा प्रकारचे सकारात्मक विचार आपण करायचे आहेत. आपल्या मनामध्ये पैशांप्रती ज्या निगेटिव्ह थॉट्स आहेत ते थॉट्स काढून त्याच्या जागी आपण आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह थॉट्सना ग्रहण करायचं आहे. मग हे निगेटिव्ह थॉट्स प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळ्या पद्धतीचे असतील किंवा माझ्याकडे कर्ज आहे आणि ते कर्ज माझ्यावर कायम राहणार आहे, हे कर्ज मी कसं फेडेल असा विचार करण्याऐवजी माझ्याकडे कर्ज आहे आणि समृद्धीचे अनेक मार्ग माझ्याकडे आल्यामुळे माझे कर्ज लवकरच फिटणार आहे, अशा पद्धतीचे सकारात्मक विचार आपण करायचे आहे. नकारार्थी विचार जे आहेत ते आपण पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांमध्ये परिवर्तित करायचे आहेत. आणि ही सोनेरी आर्थिक ऊर्जा ही नकारार्थी विचार नष्ट करत आहे आणि असीम धनाची प्राप्ती किंवा असीम धन समृद्धीची ऊर्जा आपल्याला मिळत आहे, धनप्राप्ती होत आहे. अशा प्रकारची कल्पना आपण करायची आहे. पैसे कमवणे हे मला सहज जमते आणि माझ्यासाठी पैसे हे माझ्या श्वासा इतकेच महत्वाचे आहेत, असं पैशांना सांगायचं आहे. पैशांना हे अफर्मेशन द्यायचं आहे की पैसे कमवणे हे मला सहज जमते आणि माझ्यासाठी येणारे पैसे हे माझ्या श्वासा इतकेच महत्वाचे आहेत. जेव्हा आपण पैशांना आपल्या श्वासा इतकं महत्व देतो तेव्हा तेही आपल्याकडे या ना त्या मार्गाने आकर्षित होतात आणि आपल्याकडे ते येतात, त्याचा आपल्याला अनुभव घेता येतो. आपण जिथे आहोत तिथे अशी कल्पना करायची की आपल्या दरवाजापर्यंत एक सोनेरी प्रकाश गेलेला आहे आणि दरवाजातून आतमध्ये ज्या काही एनर्जी येणार आहेत किंवा घरामध्ये जी कोणती एनर्जी येणार आहे ही समृद्धीला घेऊन किंवा आर्थिक स्थैर्य घेऊन घरामध्ये एनर्जी येणार आहे. आपल्या दरवाजामध्येच आपण सोनेरी दरवाजा इमॅजिन करायचा आहे की दरवाजाच्या आतमध्ये येणारा पैसा ही समृद्धी घेऊन येणारा किंवा चांगल्या मार्गाने येणारा पैसा असेल असं आपण इमॅजिन करायचं आहे. आपल्या मन, मस्तिष्क आणि बुद्धीद्वारे परमेश्वरासोबत कनेक्ट होऊन आपण समृद्धीने भरलेलो आहोत अशी कल्पना करायची आहे. आणि आपली तिजोरी जिथे आपण पैसे ठेवतो ते भरपूर आहे. आपण जिथे सोने चांदी ठेवतो ती जागा आपण इमॅजिन करायची आणि तिथेही समृद्धीचा हा प्रकाश आपल्याला पाहायचा आहे. आणि जिथे आपण पैसे ठेवतो, सोनं ठेवतो, त्या जागेचे आपण आभार मानायचे की तिकडे आपले ठेवलेले पैसे किंवा आपलं सोनं हे सुरक्षित आहे. आणि आभार मानतच किंवा धन्यवाद देतच आपण आपल्या घरामध्ये आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणामध्ये समृद्धीचं आकर्षण करत आहोत. नंतर आपण जिथे सोनं ठेवलेलं आहे, जिथे चेकबुक, बँकेचे पासबुक ठेवलेले आहेत, तिथे इमॅजिन करायचे की मला 2025 सालामध्ये XYZ जी आपल्या मनामध्ये अमाऊंट असेल ती अमाऊंट मला कमवायची आहे आणि ती अमाऊंट कमवण्यासाठी माझ्याकडे आर्थिक उपलब्धीचे वेगवेगळे मार्ग तयार आहेत आणि त्या मार्गांवर मी चालणार आहे. हा आत्मविश्वास आपण बाळगायचा आहे. आणि ब्रह्मांडाच्या शक्तीला पूर्णपणे सरेंडर होऊन आपण ब्रह्मांडावरती विश्वास ठेवून
त्यांना आपल्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीचा मार्ग आणण्यासाठी विनंती करायची आहे. ब्रह्मांडाला पूर्ण सरेंडर होऊन आर्थिक समृद्धीचे वेगवेगळे मार्ग आपल्याकडे आणण्यासाठी आपण त्यांना विनंती करायची आहे. आपण युनिव्हर्स सोबत कनेक्ट आहोत, तर युनिव्हर्सचेही आभार मानायचे आहेत आणि त्यांना युनिव्हर्स थ्रू आपण आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. परमेश्वराचे, ब्रह्मांडाचे, आपल्या शरीराचे आपण आभार मानायचे आहेत की हा समृद्धीचा शक्तिपात घेण्यासाठी किंवा हा समृद्धीचा मार्ग अवलंबण्यासाठी त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आपल्या प्रत्येक श्वासामध्ये आपण समृद्धीला ग्रहण करायचं आहे आणि श्वास सोडताना आनंद सर्वत्र पसरत आहे अशी कल्पना करायची आहे. आपल्या प्रत्येक श्वासामध्ये आपण समृद्धीला ग्रहण करायचं आहे. श्वास आत घेताना समृद्धीला ग्रहण करायचं आहे आणि श्वास सोडताना आपण आनंद सर्वत्र पसरवत आहोत अशी कल्पना करायची आहे. अशाच पद्धतीने शांतपणे 3 ते 5 श्वास घ्या आणि हळूवार डोळे उघडा. सर्वांचे आभार माना, स्वतःचे आभार माना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच माधुरी ताई. थँक्यू माधुरी ताई. धन्यवाद माधुरी ताई. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कुणाचे काही एक्सपिरियन्स म्हणजे असं झोप नाही ना लागली कुणाला? नाही नाही नाही. पैसा म्हटलं की कोणाला झोप येत नाही माधुरी ताई. समृद्धी रेखीची दीक्षा आज माधुरी ताईंनी दिलेली आहे. एंजल थेरपीच्या आधी त्यांनी दिली होती आपल्याला आणि आज क्रिसमसच्या दिवशी छान योग आला की त्यांनी समृद्धी रेखीची दीक्षा सगळ्यांना दिली. तर सगळ्यांचे खूप आभार आणि माधुरी ताईंचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच ताई. सांता क्लॉजने गिफ्ट दिलं तसं सांता क्लॉजच्या याच्यामध्ये आज माधुरी ताई आल्या आणि त्यांनी सगळ्यांना समृद्धी रेखीची दीक्षा दिलेली आहे. खूप कॉल्स खूप देते मी आपल्या ग्रुपवर. हां, ते कार्ड्स तुम्ही टाका ग्रुपवर. हा चालेल. सगळे लॅमिनेट करून घ्या ते त्यांनी ओके. सांगितलं. आणि सिम्बल्स तेव्हाच टाकायचे आहेत का? काय सिम्बल्स पण सांगणार होते ना तेव्हा आपण ड्रॉ करायचे माधुरी? नाही आपण ते कार्ड्स हे करून आणले ना, काय म्हणता येईल त्याला, प्रिंट करून आणले ना, त्याच्यानंतर त्याच्यावरती सिम्बॉल टाका आणि मग ते वापरा. अच्छा, आता ज्यांची जी दीक्षा झालेली आहे तेच घ्या. म्हणजे सगळ्यांनी सगळे सिम्बॉल नका घेऊ. दीक्षेप्रमाणेच घ्यावे लागतील तुम्हाला सिम्बॉल. जसा हा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल आहे मिडा स्टार, तो चालणार आहे सगळ्यांना. पण बाकीचे जे रेकीचे चिन्ह आहेत ते रेकी लेवल 1 त्यामुळे मी ते सांगितले नाही मध्ये, आता घेतलेही नाही. कारण मला माहित नाही सगळे रेकीचे साधक आहेत की नाही. रेखीचे साधक सगळे आहेत, फक्त लेवल 1 लेवल 2 लेवल 3 असे झालेले आहेत ना, त्यामुळे तसेच सिम्बॉल घ्यावे लागतील तुम्हाला. आणि मिडा स्टार हा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल आहे, त्यामुळे तो सगळ्यांना चालू शकेल. हा चालेल. थँक्यू सो मच माधुरी ताई. बाकीच्यांना कोणाला शंका असतील तर त्या विचारा. मी आत्ता इथे हा व्हिडिओ ऑफ करते. शंका, एक्सपिरियन्स. उशिरा जॉईन झालेले आहेत ते तुम्ही आम्हाला मास्टरच्या ग्रुपवर मग शेअर करा, म्हणजे कसे